येस गोडके स्पोर्ट्स मालोली संघ आपण या. आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेत आपण सहभागी झालात. ज्या खेळाडूंनी तिने खेळात आपल्या देखील आयोजकांच्या माध्यमातून सन्मानित केले जातील. आपण या. येस विद्यमान सामना आपण पाहतोय. शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री विठलादेवी क्रिकेट संघ गावडी आयोजित मी गावडीकर चषक 2026 पर्व दुसरा दिमागदारचा सोहळा. आणि या दिमागदार सोहळ्याच्या निमित्त आपण पाहिलं गेलं तर 16 संघांना संधी निर्माण करून देण्याचं काम आयोजकांच्या माध्यमातून केलं जातं. त्यांचं देखील पुन्हा एकदा विशेष कौतुक. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट प्रेमींचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. विद्यमान सामना आपण पाहतोय. एका बाजूने JMP स्पोर्ट्स आरोळ आणि त्यांना फाईट करतात श्री ओम साई स्पोर्ट्स ऐनवाडी संघ. दोन माताबर संघ. एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अनिल वैभव दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. येस सर पंच. येस पॅनल्टी दिली जाईल. आरुष संघ नोंद घ्यायची आहे. 2 धावांची पॅनल्टी आपल्याला देखील दिली जाईल. ड्रेसिंग आणि चेसिंग. ड्रेसिंग आणि या चेसिंग हे कंपल्सरी आहे. असोसिएशनचे काही नियम आहेत त्या नियमाचं पालन करणं देखील गरजेचं आहे. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. ऋषिकेश आणि योगीराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय. क्या बात आहे. बैठक लगावली आहे मात्र इलिव्हेशन मिळालंय का नाही आहे. पहिल्या चेंडूवर विकेटचं होईल पतन. क्या बात आहे. कमालीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ऐनवाडी संघाकडून. आनंद येडगेने कमालीचा झेल आपल्याला पकडलाय. धक्का क्रमांक पहिला. पहिल्या चेंडूवर काय दिमागदार सुरुवात केली आहे वैभव याने. गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर विकेटचा पतन झालाय. ऋषिकेश मात्र विना कामगिरी करता परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतो. डगआउटच्या दिशेने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाव आहे धीरज पाटील. इथे मात्र फंबल झाले थोडेसे. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर करत ग्राउंडला गुदगुल्या करत 4 धावांसाठी चौकार.
फटका फसलाय, खेळाडू ऑन द बॉल आणि विकेट होईल पतन. आणखी एक धक्का आलू संघाला लागतोय. या षटकामध्ये जर विचार केला तर वैभव या नावाने प्रभावित केलाय. 2 विकेट मिळवल्यात. धीरज देखील परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतोय. तर तद्वर मात्र दिव्या डीजेला संधी. ऐकू एक सुमधुर संगीत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रकाश. आता प्रकाशला मात्र प्रकाशाचा दिवा उज्ज्वलित करावा लागेल. आपल्या संघाला इथे मात्र विजयाच्या दिशेने न्यावं लागेल. वैभवचं कौतुक करेल. का बाधी कमालीची गोलंदाजी. 4 धावा खर्च केल्यात. मात्र 2 विकेट महत्वाचे विकेट जर नक्कीच अर्जित केल्यात आपल्या षटकामध्ये. दिशा दिली चेंडूला. सिंगल झाली. एक्झिक्यूट. सिंगलने मात्र धावफलकाला आकार मिळालाय. धावफलक जाऊन पोहोचतो 5 या धावसंख्येवर. 2 बाद 5 अशी स्थिती. नक्कीच संघ थोडासा अडचणीत आहे. JMP अरुळ संघ या अडचणीवर मात करावं लागेल. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आपल्या खेळातली सर्वोत्तम खेळी इथे मात्र दर्शावी लागेल. इथे मात्र आणखी एक विकेट. क्या बात आहे. वैभव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. विकेटची मालिका जी चालू झाली ती काय थांबायला मागत नाहीये. हिला कुठेतरी ब्रेक लावला पाहिजे. अरुळ संघाकडून एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते सुजित. लेफ्ट आर्म बॅट्समन. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. अगदी कमालीचं षटक राहिले. वर्चस्व गाजवलं गोलंदाजाने. वर्चस्व गाजवले ऐनवडी संघाने या सामन्यावर आतापर्यंत. कारण धावफलकावर धावा लागलेत 5. 3 गडी परतीच्या प्रवासाला तंबूच्या आसऱ्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. दुसऱ्याने सांघिक दुसऱ्याने वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपल्याला दाखल पाहायला मिळतो अजय. कमलेचा चेंडू. अचूक टप्प्यावर अचूक नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या चेंडूमध्ये. बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट चेंडू काउंट केला जातो. सुरेख सुरुवात या षटकाची देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर विकेट आली. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डॉट चेंडू आला. अगदी सुरुवात चांगली केली गोलंदाजांनी. यावेळी देखील कमालीचा चेंडू. डॉट चेंडू आणखी एक. अकरा वाजून 26 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. तर स्पीडअप घ्या. आणखी एक. क्या बात. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. लास्ट जवाबाशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजय 10 नंबरची जर्सी परिधान करून आपण पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. कौतुक करावं लागेल या गोलंदाज देखील. ज्या पद्धतीची गोलंदाजी वैभवने केली आहे पहिल्या षटकामध्ये त्याच पद्धतीची गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय अजय करताना. यावेळी सेन्सिबल क्रिकेट दिशा देण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्रामधून खेळाडू येईल. तत्वर मात्र सिंगल झाली एक्झिक्यूट. या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो 6 या धावसंख्येवर.
कुठेतरी बेड्या घातल्यात गोलंदाजांनी या धावसंख्येला. आता मात्र त्या बेड्या खोलाव्या लागतील. एक्सेलेटरवर पाय द्यावा लागेल. अरुळ संघाला एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर आता मात्र मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. हा ट्रॅकर फटका फर्स्ट लाईन मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर आनंद येतील. चेंडूवर वन बाउन्स कॅदर करतील, फेकी करतील. तद्वर मात्र 2 धावा होतील पूर्ण. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकामधील. शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याचा जरूर मानस असेल प्रकाश यांचा. तर या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मोमेंटम मिळेल अरुळ संघाला देखील. गॅप मध्ये चेंडू आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन येईल. दूरवरचा पल्ला पूर्ण करून चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय. धावपलका धावले तब्बल 10. अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. या षटकात जरी विकेट जरूर आली नसली तरी मात्र 5 धावा खर्च केल्यात अजय यांनी. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने श्रीनिवाय मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी आणि त्यांना फाईट करतील IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी. 2 मातरंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. दोन्ही संघाच्या संघाने विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी या. 3 षटकांचा हा सामना असेल. गोलंदाजी मार्कवर नितीन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा देण्याचा प्रयत्न, अगदी स्क्वेअर कट, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगल झाले एक्झिक्यूट. काय घडतंय, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावपलक जाऊन पोहोचतो 11 धावसंख्येवर. 1-1. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र चेंडूने दिशा बदलली. 1 बाउन्स गॅदर केला, फेकी करतील. तद्वर मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. यावेळेस क्या आवाज आहे, फटका चांगला, मात्र खेळाडू शोधून काढलाय. फ्री होम डिलिव्हरी, विकेट चोईल पतन. आणखी एक धक्का लागतो JMP स्पोर्ट्स अरुळ या संघाला. सहा मिनिटांचा खेळ अजून बॅटची एंगेज, सिंगल झाले, एक्झिक्यूट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव देखील अगदी सुरेखरित्या पूर्ण केले. सुंदर आणि मिडियम विकेट आणि 2 धावेच्या मध्ये धावपलक जाऊन पोहोचतोय 15 या धावसंख्येवर.
कोण आहे दुसरा तिकडचे करून आवाज कसा एवढा एवढा चला स्पीडअप घ्या मित्रांनो. केला एक दिवस सोबत केले नेक्स्ट बॉल दिशा देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय सुधीर यांचा. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव देखीलच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र काय करताय क्या बात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. 100% प्रयत्न क्षेत्ररक्षकाने दिलेत मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. 17 धावा धावफलकावर लागतात. सतरा धावा धावफलकावर लागतात. 17 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. जेएमपी स्पोर्ट्स आरू संघ थोडासा अडचणी स्थितीमध्ये आहे. या अडचणीवर मात करून इथे मात्र फ्रंट फुटला यावं लागेल. तद्वर मात्र स्क्वेअर कार्ड अगदी लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू टॅबल झाला. सिंगल झाली. एक्झिक्यूट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये काय करताय. दुसरी धाव इथे मात्र अंगलट आली आहे. विकेटचं होईल पतन. आणखी एक धक्का लागतो जेएमपी स्पोर्ट्स शेवटचा आणि अंतिम षटक. आनंद एडगे गोलंदाजी मार्कवर स्ट्रॉगवरचं षटक आपल्याला पाहायला मिळतं हाताळताना. पंतच्या डाव्या बाजूने राईट मध्ये विकेट. कमी गतीचा चेंडू. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली आहे. डॉटने सुरुवात केली आहे. एक अष्टबैलू खेळाडू आनंद येडगे सध्या आउट ऑफ फॉर्म नक्कीच पाहायला मिळतील. मात्र या मॅच मध्ये एक संधी आहे फॉर्म मध्ये येण्याची. त्या संधीचं सोनं केलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. पुढच्या इनिंग मध्ये येणारे 5 बॉल कसे प्रकारे हाताळले जातील हे देखील पाहावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट चेंडूच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र आणखी एक विकेट. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. ताळमेळ थोडासा खराब कॉलिंग. डीजे आता मात्र ऐनवडी संघाला एक प्लेअर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल कारण 16 मिनिटांचा वेळ दिला जातो मित्रांनो. त्या 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळायची असतात. एक खेळाडू इथे मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्या. इथे मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागतंय. नेक्स्ट बॉल
यावेळेस फ्लोर फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने इनफिल्ड खेळाडूंच्या वरून रोहित शर्मा कक्षाला सलामी देण्यासाठी चेंडू निघून चालाय सी मा रे शे पार षटकार. चला आयोजक संघ विनंती असेल गावडी संघ थोडंसं सीमारेषे बाहेर आपण नक्कीच तैनात व्हा आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये बॉल परत द्यायचा आहे. डॉट चेंडू येतोय कमबॅक करतोय आणि आनंद येडगे या ठिकाणी यावेळेस खोलवर डब्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला सिंगल झाले. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावेचा प्रयत्न देखील पूर्ण केला गेला. दोन धावेच्या मध्ये धावफलक जाऊन एका 26 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. एक मोठा फटका यावेळेसचा बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू आले डॉट यस माफ करा मित्रांनो वाईट चेंडू येतोय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. आणखी एक चेंडू नक्कीच फेकावा लागेल गोलंदाज आनंद याला. 27 धावा धावफलकावे लागतात. चला निर्णय मांडलाय स्पोर्ट्स मांडलेवाडी आपण देखील या. शेवटचा चेंडू डॉट पुन्हा एकदा आला आणि 27 धावा धावफलकावर लागल्या. या सामन्याचा पूर्वार्ध संपतोय. उत्तरार्धाला करूया सुरुवात करण्याआधी इथे मात्र टॉस का बॉस मध्ये स्वागत केलं जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आता IPSI स्पोर्ट्स वनागरेवाडी आणि त्यांना फाईट करते श्री निर्णय मांडलाय स्पोर्ट्स मांडलेवाडी. आयोजकांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. टॉस केला जाईल. एका बाजूने IPSI स्पोर्ट्स वनागरेवाडी आणि त्यांना फाईट करता निर्णय मांडलाय स्पोर्ट्स मांडलेवाडी संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकले IPSI स्पोर्ट्स वनागरेवाडी संघ आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवा. 3 षटकांचा सामना असेल. अरुण संघ विनंती असेल आपण लगेच या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्या. यस IPSI स्पोर्ट्स वनागरेवाडी संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आमंत्रित केला. या ठिकाणी मांडलेवाडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. तदोर मात्र JMP स्पोर्ट्स आरोग्य संघाला देखील विनंती असेल आपण जा लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि या मैदानामध्ये आपलं सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मायनस वगैरे नाही सत्यजित मायनस वगैरे काय नाही. मायनस वगैरे काय नाही. पहिला बॉल पडला की ऍड होणार. आपण 28 बनवायचीच आहे तुम्हाला.
येस दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये विद्यमान सामना आपण पाहतोय. एका बाजूने जेएमपी स्पोर्ट्स आरोळ आणि त्यांना फाईट करता येतात ओम साई स्पोर्ट्स ऐनवाडी. पूर्वार्ध संपतोय. 27 धावा धावपलकावर लागलाय. 28 धावांचं टार्गेट सेट केलंय जेएमपी स्पोर्ट्स आरोळ या संघाने. ओम साई स्पोर्ट्स ऐनवाडी फलंदाजीसाठी आपण पाहिलं गेलं तर अजय आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. विनय आणि अजय हा 28 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर गोलंदाज सुधीर दाखल होतोय. पहिल्या षटकामध्ये 24 चेंडू 16 मिनिटं आणि 28 धावा डिफेंड करायचे आहेत जेएमपी स्पोर्ट्स आरुळ या संघाला. लेट्स प्ले. पहिला चेंडू क्या बाद आहे. कमालीचा फटका इनफिल्ड खेळाडूंच्या वरून. पहिल्या चेंडूवर समाचार निघून चाललाय सीमारेषे पार. चौका. पेनल्टीच्या 4 आणि 2 अशा 6 धावा धावपलकावर लागतायत. डॉट चेंडू येतोय. सात धावा धावपलकावर लागतात. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात. बेनिफिट असतं फलंदाजाला मोठे फटके खेळण्याचा. त्या बेनिफिटचा पुरेपूर फायदा घेतात का ते देखील पाहावं लागेल. फलंदाजाचा आणखी एक डॉट बॉल. यावेळेस मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर त्यानंतर मात्र एक धाव खर्च केली आहे 3 चेंडूवर. धावपलकावर धावा लागले टोटल 5. पहिलं षटक मार्गस्थ आहे. सुधीर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस कोलटप्याचा चेंडू आणि या काय माहित इथे मात्र झेल होतोय ड्रॉप. हा झेल जर टिपला असता तर प्रेशर निर्माण करू शकले असते आरुळ संघ. ऐनवाडी संघावर मात्र तसं काही झालेलं नाही आहे. जर आणि तर याला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. चुकीला माफी नाही आहे. 8 धावा धावपलकावर लागतात. 9 धावा धावपलकावर लागतात मित्रांनो. 2 आल्या. स्लाय 2 खेळाडू चेंडूच्या मागे. तू घेऊ का मी घेतोय असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये जायला पाहायला मिळालं. मात्र झेल होतोय धरतीला दान. आणखी एक धाव मिळते. धावपलकात ऍड होते. धावपलकावर धावा लागले 10. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपेल. 10 धावपलकावर लागतात. अजूनही 18 चेंडू आणि तब्बल 18 धावांची आवश्यकता आहे. रन ऑफ बॉल इक्वेशन. प्रकाश पाटील गोलंदाजी मार्कवर. एक अनुभवी गोलंदाज दाखल होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आता मात्र आपल्यातल्या असलेली सर्वोत्तम खेळीचं प्रदर्शन या ठिकाणी प्रकाश यांना करावं लागेल.
काय घडतंय काय बिघडतंय. नो घोषित केलाय पंचांनी. दंडित केलंय गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. 11 धावा धावपलकावर लागतात. जुनी 17 धावींची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र वाईड येतोय. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. फ्रीटचा चेंडू होता. ड्रॉट चेंडू येईल. 12 धावा धावपलकावर लागतायत. थोडस गोलंदाजीवर विचार करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. पुन्हा एकदा नो बॉल घोषित केलाय पंचांनी. पुन्हा एकदा दंडित केलं गेलंय. आता मात्र येस गोलंदाजचा मध्ये थोडासा बदल करावा लागेल, कारण 2 बिमाऱ्या गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाले. त्याला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका. धीरज पाटील हा ट्रॅकर, क्या बात आहे. कमालीचा चेंडू. अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले धीरज यांचे. अगदी लो स्कोरिंग मॅच आहे. अशा प्रकारची गोलंदाजी जर आपण या गोलंदाजाला जर मागे ठेवत असेल तर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा क्या बात आहे. आणखी एक डॉट चेंडू. धीरज पाटील, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं देखील. यावेळी बॅटची लिडिंग आहे. चेस्टनच्या मागून कोणतीही विकेट चुकी घडणार नाही. विकेट होईल पतन. धक्का क्रमांक 5 होम साई स्पोर्ट्स ऐनवाडी या संघाला. यावेळी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये नक्कीच गॅदर करण्याचा प्रयत्न. अगदी सुरेख गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. यावेळी दिशा दिली आहे. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये प्रोटेक्शन येईल. तो दुबार मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. 15 या धावसंख्येवर 28 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र थोडासा संघर्ष देखील करतोय होम साई स्पोर्ट्स ऐनवाडी संघ. चला स्पीडअप घ्या. आढूळ संघ जास्तीचा वेळ घेऊ नका. 11:51 पहिला चेंडू पडलाय. अगदी पाहिलं गेलं तर 12:07 इनिंग संपली पाहिजे.
आणि त्याच अनुषंगाने थोडंसा स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. 8 मिनिटाचा खेळ शिल्लक असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर योगीराज गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर भिरकावून देण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. 2 बाउन्स क्या तर केलंय. सिंगल झाले एक्झिक्यूट. सत्यजित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय. या खेळाडूने देखील प्रभावित केलंय. अगदी चर्चा राहिली या खेळाडूची देखील. एक अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू म्हणून ओळखलं जातं या खेळाडूला. यावेळी ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न, काय करतोय मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आहे तर चेंडूच्या मागे चांगला स्टॉप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा देखील पूर्ण केल्या. तिसरी धाव देखील या ठिकाणी सहज सोप्या आणि साध्या रूपामध्ये पूर्ण केलेली. एक बाजूच्या सुरुवात 3 धावा आल्यात आणि या 3 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 19 या आकड्यावर. ऑनसाईडला बिगिट करण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स. इथे मात्र चेंडूने दिशा बरोबर बदलली आहे. चांगला बॅकअप आपल्याला पाहायला नक्कीच मिळाला आहे सुजीच्या माध्यमातून. तत्पर मात्र 2 धावा देखील पूर्ण केल्यात. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा योगीराज सज्ज होतोय. पुन्हा एकदा बिरकावून देण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू येतोय. चांगला चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. अगदी चांगल्या प्रकारे रिलीज झाला. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू येतोय. धावफलक स्थिर आहे. 21 धावा धावफलकावर लागतात. अजूनही 7 धाब्यांची आवश्यकता असेल. क्या बात है, योमेश आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गोल. डीजे 21 धावा धावफलकावर लागतात. 21 ऑन स्कोरबोर्ड. 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अजूनही 7 धावांचा खेळ केला. 7 चेंडूचा खेळ देखील शिल्लक असेल. 7 मध्ये 7 रन बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. कोणताही संघ इथे मात्र हार पत्करायला तयार नाहीये. एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाव आहे आनंद येडगे. 18 क्रमांक. 18 क्रमांक म्हटलं तर क्रिकेट मधले एक महत्वाचा क्रमांक. विराट कोहली अगदी या शतकवीर शतकांचा अर्धशतक लावणारा हा खेळाडू विराट कोहलीचं इथं मात्र नामोल्लेख करणं गरजेचं आहे. यावेळेस कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळेल. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवर चौका. अच्छा डीजे 25 धावा धावफलकावर लागतायत. अजूनही 3 धावांची आवश्यकता असेल. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय. 6 चेंडू 3 असं समीकरण या चौकाराने. इथे मात्र ऐनवाडी संघाच्या फलंदाजाने आपल्यावरचं प्रेशर नक्कीच थोडंसं रिलीज केलंय. गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटकामध्ये प्रवीण दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं. 6 चेंडूमध्ये 3 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि त्या 3 धावा डिफेंड कशा प्रकारे केल्या जातील येणारे 6 चेंडू सांगून जातील. चला स्पीडअप घ्या मित्रांनो.
यावेळेस फटका फसलाय आणि फलंदाज यस पॅनल्टी देखील लागली गेली. विकेट रनआउटच्या स्वरूपात विकेट लागली. पॅनल्टी 3 धावाची लागली. मॅच संपली. सामना जिंकलाय तो ओम साई स्पोर्ट्स ऐनवाडी या संघाने. हार्ड लक बॅड लक JMP स्पोर्ट्स आरुळ